नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 नेते महायुतीच्या गळाला जाण्याची शक्यता। राऊतांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजरांनी घेतली फडणवीसांची भेट। तर ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या कन्येच्या लग्नाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती। पैसा फेको तमाशा देखो असं आत्ताचं राजकारण सुरू। स्वार्थासाठी दुसरीकडे जातात, वरून माझ्या विरोधात बोलतात। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाण। उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल। मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा। गिरीश महाजन यांचं स्वतःचं कर्तृत्व काय? दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष सजवायचा हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेबांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघालाय। राऊतांची ट्विट करत महाजनांवर टीका। माझ्या सख्या भाच्याला गिरीश महाजनांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं, त्याला विनाकारण 7 वर्ष कारागृहात काढावे लागले। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची उद्या बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार। लोकसभेसाठी पुन्हा चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे आग्रही। आपल्या दोघांना पुन्हा दिल्लीला जावं लागेल। आनंद गीतेंना उद्देशून खैरेंचं वक्तव्य। तर खैरे तुम्ही नाही तर मीच दिल्लीला जाणार, दानवेंचंही मिश्किल विधान। मुलाला विट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडायला सांगतो, तुम्ही टेंडर भरा। संजय शिरसाटांचं आव्हान। तर मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही। हॉटेलवरील आरोपांनंतर शिरसाटांचा थेट इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या, सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं। अर्थमंत्री अजित पवारांची मोठी कबुली। अर्थ खात्यातून घोटाळा झाला, अजितदादांनी राजीनामा द्यावा। संजय राऊत आक्रमक, तर मी कशाला घोटाळा करेन, योजना आली तेव्हा कमी वेळ होता। छाननी दरम्यान गोष्टी लक्षात आल्या, अजितदादांचं स्पष्टीकरण। विचारधारा वेगळी पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र सुखादुःखामध्ये एकमेकांसोबत आहोत। शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार क्या, या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया। 2017च्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त। हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं निरीक्षण। तर नितेश राणेंकडून न्यायालयाचे आभार। एटीएसनं घातपाती कारवायांचा कट उधळला। भिवंडीतल्या बोरिवली गावात साकीब नाचनशी संबंधित ठिकाणी सर्च ऑपरेशन। दोघे अटकेत तर 10 जण ताब्यात। तलवार सुरा मोबाईल जप्त। देशात आतापर्यंत 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। मृतांमधील 8 रुग्ण महाराष्ट्रातले। राज्यात 24 तासात 59 नव्या रुग्णांची नोंद। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांचा आकडा 494। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत वाढवली। 5 जून दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार। शालेय शिक्षण विभागाची माहिती। भारताचं सुरक्षा कवच अधिक मजबूत होणार। रशिया S-400 चे आणखी 2 सिस्टीम भारताला देणार। पाकिस्तानचे ड्रोन हल्ले परतवण्यात S-400 ची महत्त्वाची भूमिका। दिल्लीत आयकर विभागाचा अधिकारी अशोक कुमार सिंघलच्या घरी सीबीआयचा छापा। सोनं चांदीसह 1 कोटींची रोकड हाती। 45 लाखांची लाच घेताना अटकेत। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।